छत्रपती संभाजीनगर आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील इंधन पुरवठ्याबाबत आदेश. घाबरू नका, जिल्ह्यात पेट्रोल डिझेलचा पुरेसा साठा. जिल्हाधिकाऱ्यांचे अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन. नमस्कार, ब्रेकिंग महाराष्ट्रमध्ये आपले स्वागत. सध्या सोशल मीडियावर पेट्रोल आणि डिझेलच्या तुटवड्याबाबत अनेक अफवा पसरत आहेत. मात्र नागरिकांनी घाबरून जाण्याचे कोणतेही कारण नाही. छत्रपती संभाजीनगर आणि अहिल्यानगरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी या संदर्भात महत्त्वाचे आदेश जारी केले असून इंधनाचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याचे स्पष्ट केले आहे. छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी स्पष्ट केले आहे की जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेलचा साठा मुबलक प्रमाणात आहे. सोशल मीडियावरील अफवामुळे पंपावर विनाकारण गर्दी करू नका, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. नमस्कार, मी दिलीप स्वामी, जिल्हाधिकारी छत्रपती संभाजीनगर बोलतोय. छत्रपती संभाजीनगर शहर व जिल्ह्यामध्ये काल परवा पेट्रोल पंपावर खूप मोठ्या वाहनाच्या रांगा लागल्या होत्या आणि पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा आहे, टंचाई आहे असं चित्र निर्माण केलेलं होतं. आज मी सर्व कंपन्याच्या प्रमुख अधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्यानंतर असं लक्षात आलं की डिझेल आणि पेट्रोलच्या साठ्यामध्ये कुठेही कमी झालेला नाही आहे. येणारा फ्लो हा कंटिन्यू चालू आहे, कुठेही टंचाई नाही आहे. फक्त अफवा पसरवल्यामुळं लोकांनी पेट्रोल पंपावर गर्दी केली आणि अव्वाच्या सव्वा पेट्रोल भरून डिझेल भरून घेतल्यामुळं पेट्रोल पंपावरचा साठा संपलेला आहे. माझी समस्त नागरिकांना नम्र विनंती आहे की आपण पॅनिक होऊ नका, अफवावर विश्वास ठेवू नका. डिझेल आणि पेट्रोलचा साठा मुबलक आहे, सातत्यानं तो येतो आहे. येणाऱ्या गाड्या या नियमितप्रमाणे येत आहेत. जसं जसं नेहमीप्रमाणे गाड्याचं आवक होती त्याचप्रमाणे गाड्याची आवक चालू आहे. परंतु मोठ्या प्रमाणामध्ये लोकांनी गर्दी करून जास्तीचं पेट्रोल आणि डिझेल घेतल्यामुळं टंचाई सदृश्य परिस्थिती निर्माण होती आहे. तरी माझी नागरिकांना विनंती आहे, अफवावर विश्वास ठेवू नका. डिझेल आणि पेट्रोलची कुठलीही टंचाई नाही आहे, टंचाई होणार सुद्धा नाही आहे. कुठलेही भाव वाढण्याची चिन्ह नाही आहेत, लक्षणं नाही आहेत. परंतु काही लोकांनी जाणीवपूर्वक अफवा पसरून लोकांना पॅनिक केलेला आहे. अशा लोकांचा आम्ही शोध घेतो आहोत ज्याने अफवा पसरवलेला आहे ते, आणि जे कोणी अफवा पसरवतील आणि लोकांना पॅनिक करतील त्यांच्यावर कायदेशीर कडक कारवाई केली जाणार आहे. गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासनाने इंधन विक्रीवर काही तात्पुरते निर्बंध लादले आहेत. दुचाकी वाहनांसाठी जास्तीत जास्त 200 रुपयांपर्यंत, 3 चाकी आणि 4 चाकी वाहनांसाठी जास्तीत जास्त 2000 रुपयांपर्यंतच इंधन दिले जाईल. रुग्णवाहिका आणि अत्यावश्यक सेवांच्या वाहनांना मात्र प्राधान्याने इंधन पुरवठा केला जाईल. अहिल्यानगर आणि संभाजीनगर दोन्ही जिल्ह्यात कॅन, बाटली किंवा ड्रममध्ये सुटे पेट्रोल डिझेल देण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या पंपांवर कडक कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. सर्व पेट्रोल पंप चालकांना दररोजचा शिल्लक साठा फलकावर प्रदर्शित करणे बंधनकारक केले आहे. तसेच कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही अफवांना बळी न पडता गरजेनुसारच इंधनाचा वापर करावा. आज आपण पाहतोय पाठीमागे पेट्रोल पंपावर रांगाच्या रांगा लागल्या. मोटरसायकल असेल, ट्रॅक्टर असेल, टँकर असेल, इतर वाहन असतील, हे निर्बंध लावल्या कारणाने ह्या रांगा तयार झालेल्या. खऱ्या अर्थानं शासनाने लावलेले निर्बंध हे चुकीचे. जेवढं डिझेल पाहिजे, जेवढं पेट्रोल पाहिजे तेवढं जर घ्या म्हणलं तर ह्या रांगा लागत नाही. जर शासनच चुकीच्या पद्धतीनं निर्देश देत असेल आणि चुकीच्या पद्धतीनं वागत असेल तर ही पोटी शेतकऱ्यांची आणि सर्वसामान्यांची दिशाभूल. गेल्या 2-3 दिवसापासून पैठण तालुक्यातील प्रत्येक पेट्रोल पंपावर पेट्रोल व डिझेलची टंचाई भेडसावत आहे. तसेच गॅसची टंचाई भेडसावत आहे. या ठिकाणी पेट्रोल पंपावर शेतकऱ्यांना ज्यांचे जे ट्रॅक्टर असेल, हार्वेस्टर असेल, त्यांना हे डिझेल त्यांचे वाहनं पेट्रोल पंपावर आणण्यास ते परवडत नाही. शासनाने 200 रुपयाचं पेट्रोल द्या, 2000 डिझेल द्या असं आमच्या कानावर आलं आहे. आमच्यापर्यंत अजून असं प्रत्यक्षात लेखी स्वरूपात काही आलेलं नाही. लोकांना काही रुमर्स आणि अफवेमुळे गर्दी केलेली आहे. पेट्रोल डिझेलचा स्टॉक आहे आणि आम्हाला कंपनीकडून पण सध्या मिळतं आहे. आलेलं आम्ही पूर्ण वाटप करतो. आम्ही कॅनमध्ये आणि बाटल्यामध्ये पेट्रोल किंवा डिझेल कोणाला देत नाही. जे वाहन येतं आहे त्यांना आम्ही इथे पेट्रोल डिझेल देतोय. प्रशासनाकडून परिस्थितीवर पूर्ण लक्ष ठेवले जात आहे. ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा
ब्रेकिंग महाराष्ट्र.